कहाँ गया यार ओम भाई? स्वीटू, ओम, तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलायत, माझी जी फसवणूक केली, त्यानंतर मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही. आणि या चेहऱ्यामागचा खरा माणूस मी ओळखलाय आता. प्लीज ती रिंग काढा. हा इथे असणाऱ्या मला फोनवर का नाही बोललीस तू? अगं इथेच राहतो ना ओम. बरं, मग मी जाते. अरे स्वीटू का? हे काय अचानक? हा इथे असेल तर मी नाही थांबणार. इट्स ओके, मी जातो. अरे मागे पडली आता माझी तुझी झाली आपली कथा. बरं झालं तू बँगलोरला नाही गेलास ते, कारण तिथे खूप थंडी असते असं ऐकलं होतं. तुला मानवली नसती. म्हणजे तू असा न सांगता निघून गेला असतास तर मला नसतं मानवलं. का चालला होतास तू असा? मला का नाही आणि सगळं खरं सांगितलंस इतके दिवस? मी तुला इतकं सगळं बोलले, तुझ्यावर चिडले, तुझा रागराग केला, पण काही बोलला नाहीस, गप्प राहिलास. मी इतका संताप केला, तुला दिसत होतं, तुला सगळं कळत होतं, मग कशाला सहन केलंस? त्यापेक्षा सांगून टाकलं असतंस ना जे खरं आहे ते सगळं. ऐन लग्नाच्या दिवशी माझा होणारा नवरा का निघून गेला हे समजण्याचा मला हक्क नाहीये करे. आणि एक मिनिट, मी जेव्हा तुला जाब विचारलास तेव्हा मला काय म्हणालास? माझं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हतं, खोटं बोललास तू माझ्याशी. तुला काय वाटलं मला तू खरं सांगितलं नाही तर मला कधी खरं कळणारच? मला सगळं कळलं. अगं काय सांगतेस? स्वीटूला कळलंय सगळं? होऊ शकतो. स्वीटू गेलीये ओमला थांबवायला. स्वीटू गेलीये ना, ओम नक्कीच परत येणार. काय ना नलू, त्या दोघांना एकमेकांपासून दूर करणारी एकमेव गोष्ट होती स्वीटूला आलेला राग. तो दूर झाला ना सगळं सुरळीत होणार आहे बघ. देवाची कृपा, हा गैरसमज दूर झालाय. बस ना. किती बरे वाटलंय ऐकून. नलू, स्वीटूला खरं काय ते कळू नये असं तुला वाटत होतं, म्हणजे तुला ओमनी तशी शपथ घातली होती ना. पण आता प्रश्नच मिटला ग. हा गैरसमजच दूर झाला. केवढा दुरावा निर्माण झाला होता दोघांमध्ये, आणि त्या दोघांनाही त्याचा किती त्रास होत होता. चला, टेन्शन संपलं. आता ना सगळं सुरळीत होणार आहे.
ओम आणि स्वीटू अगदी आनंदाने जगू शकतील बघ आता. आणि त्या दोघांना एकत्र येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. दादांनी मला सगळं सांगितलंय हो. असं कसं करू शकतोस पण तू? शकू मावशींचा काही विचार नाही केला, आई दादांचा काही विचार नाही केला आणि सोडून चालला होतास तू सगळं. एकदाही नाही तुझ्या मनात आलं की शकू मावशीचं काय होईल? असं कसं तू एकटा निर्णय घेऊ शकतो असं जाण्याचा? तुझा विचार करून मी निर्णय घेतला. कारण तुला त्रास होत होता मी तिथे असल्याचा. तू सतत माझा रागराग करतेस, सतत चिडचिड करतेस, तू काहीतरी घालून पाडून बोलतेस. मला नाही सहन. आणि मी तुझ्याशी खोटंही बोलू शकत नाहीस मी. तू नाही बोलू शकत. आणि तुला खरं सांगायचं नव्हतं म्हणून मी. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की तू निघून गेल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत? तुझ्यामुळे दादांचा जीव मी आयुष्यभर नाही उपकार विसरू शकत तुझे. हो, तुझ्यामुळे दादा वाचले. स्वीटू, मी आयुष्यभर नाही विसरणार तुझे उपकार. मला का नाही सांगितलंस वेळेत? सांगायचं ना, खडसावून सांगायचंस. मी नसतं का समजून घेतलं? असं काय करतोस तू? जोपर्यंत परत आलो नसतो तू, खूप उशीर झाला तर तुझं सगळं आयुष्य बदललं होतं. आणि मी जरी दादांना वाचवलं असतं तरी मी तेव्हाही तुझा गुन्हेगार होतो. मी आजही तुझा गुन्हेगार आहे. नाही, मी चुकली आहे. तुझं नाही चुकलंय, मी चुकली आहे. हो ठीक आहे, तू नाही वेळेवर येऊ शकलास, पण मी थांबू शकत होते ना. प्रेमात मैत्री, विश्वास हे पण असतं ना काहीतरी. माझी चूक झाली, मी थांबू शकत होते, पण मला नाही माहिती. मी लोकांच्या बोलण्यात आले आणि माझं चुकलं. माझ्यामुळे आपल्या वेळी वेळ आली आणि माझं. स्वीटू, असं नाहीये. तू माझं ऐक. काही काय बोलतेस तू शकू? कशा का परिस्थितीत असे ना, पण आज स्वीटूचं मोहितरावांशी लग्न झालंय. लग्न म्हणजे काही खेळ नाहीये ना. ओम आणि स्वीटू मधले गैरसमज दूर झाले तरी ते एकत्र नाही येऊ शकणार शकू. स्वीटू मोहितरावांची बायको आहे. त्या नात्याच्या मर्यादा स्वीटू नाही पार करू शकत. स्वीटू, ऐक ना, तुला तुझ्या जबाबदाऱ्या आहेत आता. स्वीटू, तुझी नाती आहेत तुझ्या आयुष्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण, तू आणि मी, ह्या आयुष्यात पुरतील इतक्या आठवणी आहेत माझ्याकडे. आपल्या प्रेमाच्या, आपल्या मैत्रीच्या. या आयुष्यात जरी जमलं नाही तरी पुढच्या आयुष्यात नक्की मी येईन, तुम्हाला भेटशील. मी वचन देतो की पुढच्या आयुष्यात आपल्यात कधी असे वाद होणार नाहीत किंवा असे गैरसमज होणार नाहीत. तू तेव्हा मला अशी भेट ना, आयुष्यभर माझी राहशील आणि मला सोडून कुठे जाणार नाही. मत यार वीरे, बहन, सब चंगा होगा, सब चंगा होगा.
भाऊजी शकुताई, नलू बरोबर बोलते. ओम आणि स्वीटू हे एकमेकांसाठीच होते. त्यांच्यात छान मैत्री होती, ती बहरत गेली, गोष्टी लग्नापर्यंत गेल्या. पण आता स्वीटू मोहितरावांची बायको आहे हे विसरून कसं चालेल? आता आहे ती परिस्थिती समजून घेणं आणि स्वीकारणं हा एकच पर्याय आपल्या समोर आहे. चल नको. अरे चलो. नाही रॉकी, नको. असं नको करूस. स्वीटू प्लीज प्लीज चल नको. चल. चल प्लीज. चल चल. मावशी, हे बघा कोण आलंय. ओम, छान वाटतंय. बेबी बेबी ओम भाई आ गए. ओम इथे ओम ओम आलास तू? मग मी म्हंटल होतं ना ओम येईल म्हणून. मला ना किती आठवण आली, तुझी काळजी वाटत होती. तू बरं. मी आलोय आणि आता मी कुठेही जाणार नाहीये. आणि मी जाऊच देणार नाहीये तुला कुठेही, कळलं ना? हा काय ग? मला नाही कळत आहे मी कसं म्हणू, पण आय एम सॉरी. अगं आय एम सॉरी. मला सत्य कळू नये आणि त्याचा मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ओमला घरात येऊ नाही दिलं आणि स्वतःच्या मुलाला स्वतःपासून लांब ठेवलं. अवश्य मी आजपर्यंत स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिले, पण आज मला असं वाटतंय की मी खूप नशीबवान आहे. मी दुखावली जाऊ नये म्हणून एवढी सगळी माणसं झटतायत माझ्यासाठी. माझं चुकलं. वेडाबाई असं बोलतात का? असं काही नाहीये. थँक्यू. जेव्हा कोणी ओमवर विश्वास ठेवला नाही तेव्हा तू त्याच्या पाठीशी उभी राहिलीस. त्याला समजून घेतलंस.
थँक्यू. स्वीटू अगं, नाही, मला माहितीये, म्हणजे मी तुमच्यावर खूप चिडलीये, कारण तुम्ही ओमची बाजू घेत होतात सारखी, त्याला समजून घेत होतात, पण माझं ऐकून घेत नव्हतात. मला खूप खूप राग आला होता. मी तुम्हाला खूप बोलले, पण मला असं वाटतं की बरं झालं तुम्ही त्याला आधार दिला. माझं चुकलं, मी असं तुमच्याशी बोलायला नको होतं आई. बाळा, सॉरी. ही सगळी वेळ माझ्यामुळे आली तुमच्यावर. दादा, मला खरंच माझं चुकलं, मला माफ करा. मी सॉरी. मी तुला खूप बोलले. खूप त्रास दिलाय. पण तुम्हाला कधीही त्यावर काही बोलला नाहीस. मला झालेला त्रास, माझी झालेली फसवणूक, यात इतकी मी अडकले की तुलाही तितकाच त्रास होत असेल माझ्या या वागण्याचा. मी विसरून गेले. तुझंही प्रेम तुझ्यापासून लांब गेलंय हे माझ्या नाही लक्षात आलं. खूप चुकले मी. मी तुला जे बोललीये, जो त्रास दिलाय, त्या माझ्या सगळ्या चुकांसाठी प्लीज मला माफ कर. मी चुकले. सॉरी, आय एम सॉरी. मी शांत हो, तू शांत हो. आणि जे काही झालं ते सगळं विसरून जा, कारण तू काही मुद्दाम केलं नाहीस ना हे सगळं. तूही हर्ट झाली होतीस ना. होऊ शकतं असं, स्वाभाविक आहे. शांत होतो. नाही, काय ना, मी माझ्या बायकोला असं रडताना नाही पाहू शकत.